रिफायनरी होण्याचं वातावरण तयार करू. पाऊस गेला का एक मोर्चा समोर त्यांना स्वागत, रिफायनरचं स्वागत, आणि विरोध करणाऱ्यांना जे काय वाक्य ते नंतर सांगू आम्ही, पण हा एक मोर्चा समर्थनाचं काढणार. हे उद्योग येणार, MIDC येतील, छोटे मोठे उद्योग कोणते यावेत, इथल्या मुलांना इंजिनिअरिंग बरोबर अनेक वेगळे ट्रेड यांचं मार्गदर्शन, आधुनिक टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन मिळेल असं सर्व उपाय करणार. वातावरण कसं आहे, साधनसामुग्री काय आहे हे मला सगळं माहिती आहे, आणि हेही माहिती आहे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना अनेक खाती सांभाळली आहेत. कुठला प्रकल्प आल्यानंतर एन्व्हायरमेंट खराब होईल हे मला माहिती आहे. मी परदेशातले अनेक प्रकल्प, फ्रान्स वगैरे, युरोप फिरलेलो आहे, कळलं ना. 50 परदेशी देश पाहिले आणि तिथे हे प्रकल्प आहेत, कोणाचं काय होत नाही. हे यांना पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन आहे. मी आता वेळ नाही म्हणून सांगितलं नाही. कोळशापासून वीज बनवणारे कंपन्या, 50 कंपन्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या. मातोश्री, जैतापूर चालू नाही करणार. जैतापूर तुम्ही चालू केलं तर आम्ही कोळशाची वीज कोण घेणार नाही, आमचे कारखाने 50 बंद पडतील. तुम्ही जैतापूर सुरू करू नका, कोणताही कारखाना इथे आणू नका. त्याच्या बदल्यात 50 कोटी रुपयेची तडजोड झाली आणि 5 कोटी ॲडव्हान्स दिले. हे मी हाऊसमध्ये बोललेलो आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत. हे असे लोकांचा विरोध आम्ही ग्राह्य धरणार. मला तो कारण काही असो मला मान्य नाही. मला माझ्या लोकांना नोकरी द्या, त्यांच्या पोटाला अन्न द्या, मी बाकी काय ऐकायला तयार नाही. जेव्हा मी हे करायला जाणार ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विमानतळ आला, वाहतूक व्यवस्था आली, तर ह्या मी तुम्हाला सांगतो 20 दिवसानंतर मी ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार, वरिष्ठ. आणि बाबा आता हायवे आहे, का विलंब होतो आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, किती दिवसात करा, टाईम लिमिट द्या, कळलं की नाही. तसं विमान सुरू करण्याचा प्रयत्न, जेव्हा इंडस्ट्री येतील ना ऑटोमॅटिक विमानतळ सुरू होईल. काय होतं आता सिंधुदुर्गात पाहिलं तुम्ही ना, हे तर प्रवासी मिळायला पाहिजे, तर इथे प्रवासी आधी इंडस्ट्री आपण काही सुरू करू आणि मग विमान वाहतूक तुम्हाला दिवसातून 4-5 विमानं इथून जातील तसं करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.